नमस्कार मंडळी. तर आज आम्ही परत चाललो आम्ही मासे पकडू. मी आणि माझा भाव आशिष नलावडे स्वतः. पुढे कॉमेंट्री करताना पण तुमका दिसत तो. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता चाललोय कुठे चाललोय? मासे पकडायला चाललोय आता आम्ही. आता आम्ही चाललो मासे पकडू. ओके, हा माझा मोठा भाऊ आणि हा मी स्वतः. तर आता आम्ही बांधावर थोड्याच वेळात मासे पकडू चालू करू. म्हटला बरेच दिवसांनी इल्लो मुंबईसून, त्याका जरा मासे बिशे काहीतरी घालूया खाऊक म्हणून वेळात वेळ काढून जरा आताशी जरा कामं कमी असल्यामुळे मासे पकडूक जाऊया. हे का पाण्यात काय उतरलंय नाही मी, कारण पाय बी फाटात. परत मुंबईत जाताना वांदे होतील त्याचे, म्हणून एका काय सांगलंय बांधावरच राहू, मी काय ते पकडून आणतंय. तर आज सांगायचं तात्पर्य ह्याच की कोकणात खई माणूस जगा शकता. म्हणजे काय नसतात तर नदीच्या जीवावर पाठ भरू शकता आपला. आज बरीचशी लोक आहेत ती नदीवर पोटा पाण्यासाठी जातात, पण त्याला मेहनत लय असता. कालवा म्हणा, तोडई म्हणा, मासे म्हणा, काही करूचा झाला तरी मेहनत आहे का. पण जा हव्याचा सगळा भेटता. रुतली आहे बिळा की काय? काय भेटलं मासं बघू. काळुंद्रा भेटला, काळुंद्रा. तुझं लाईट पडतं. काय बोलतेस? मस्त बस झाला. मोठा लचण भेटला. सगळी काळुंद्री भेटली, सगळी मोठी आहे. चांगली सोयच झाली आज मस्तपैकी. आम्ही चाललो. हां
तर मंडळी आता मी लाव घरात. हे बघा एवढे मासे पकडला. काळुंदरी आहेत बरीचशी. हे बघा काळुंदरी आहेत, हे बघा मोठी मोठी आहेत. चिंगळा पण भेटली त्याच्यात. हात मध्ये मध्ये घालतोय. भावाचा कामच झाला. हे बघा जो मोठो मासू सांगितलं होतं ह्यो बघा, ह्यो तो गुंजली, म्हणजे काय काय यात बयाट म्हणतात. तर मंडळी चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.